नमस्कार, धीरज किचन मराठीच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी धीरज तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करतोय। तर आज आपण कैरीच्या लोणच्याची रेसिपी बघणार आहोत। हे लोणचं तुम्ही गरमागरम वरण भातामध्ये मिक्स करून खाऊ शकता, पराठे पोळीला लावून सुद्धा खाऊ शकता, नुसतं पोळी बरोबर सुद्धा खाऊ शकता। तर हे लोणचं करण्याकरिता इथे मी 2 तोतापुरी कैरी घेतलेल्या आहे। या ज्या कैऱ्या आहेत चवीला कमी आंबट असल्यामुळे लोणच्यामध्ये गूळ घालायची गरज पडत नाही। अगोदर कैऱ्या ज्या आहेत 5 ते 6 तास पाण्यामध्ये ठेवायच्या, त्यानंतर स्वच्छ कापडाने पुसून घ्यायच्या। लक्षात ठेवायचं, थोडासाही पाण्याचा अंश यामध्ये असायला नको। जाड किसणीने या कैऱ्या किसून घ्यायच्या आहेत। जर किसायचा कंटाळा येत असेल तर कैरीचे कापं करून, तुमच्याकडे जर चॉपर असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही बारीक करून घेऊ शकता। तर इथे मी दोन्ही कैऱ्या किसून घेतलेल्या आहे। या कैऱ्यांचे वजन साधारण अर्धा किलोच्या जवळपास आहे। आता लोणच्याकरिता मसाला करण्याकरिता 2 चमचे धणे, 2 चमचे बडीशेप, 2 चमचे जिरं, 2 चमचे मोहरी, 2 चमचे कलौंजी आणि पाव चमचापेक्षाही कमी मेथीदाणे घातलेले आहे। मेथीदाणे कमीच घालायचे, नाहीतर लोणचं जे आहे ते कडवट होतं। हे सर्व जिन्नस लो फ्लेमवर हलकासा सुगंध येतपर्यंत परतून घ्यायचे आहेत। खमंग असा सुवास आला की गॅस बंद करून थोड्या वेळ थंड झाले की मिक्सरमध्ये याची भरडसर पूड तयार करायची आहे। तर इथे आपला हा लोणचं मसाला तयार आहे। लोणच्यात ॲड करण्याकरिता तेल गरम करून घ्यायचं। तुम्ही शेंगदाणा किंवा मोहरी तेल वापरू शकता। तेल चांगल्यापैकी गरम करून गॅस बंद करायचा आणि पूर्णपणे गार होतपर्यंत वाट बघायची आहे। भरणीत लोणचं घातल्यावर तेल वरती तरंगायला हवं, त्यानुसार अंदाजाने तेल घ्यायचं आहे। तर इथे मी साधारण 400 ml तेल वापरलेलं आहे। जर धीरज किचनचे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओजला प्लीज लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यावर बाजूला एक बेल आयकॉन दिसेल, त्यावर सुद्धा क्लिक करा। त्यामुळे तुम्हाला माझ्या प्रत्येक रेसिपीचं व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। किसलेल्या कैरीमध्ये चवीनुसार मीठ, आवडीनुसार तिखट, 1 मोठा चमचा हळद आणि 1 छोटा चमचा हिंग घातलेला आहे। जो तयार मसाला केलेला आहे तो सुद्धा घालायचा आहे। लोणच्यामध्ये घालण्याकरिता पिवळ्या कलरची राईची डाळ मिळते, ती असेल तर ते तुम्ही वापरू शकता, किंवा मग ही जी पिवळी मोहरी असते किंवा पिवळी राई असते ते मिक्सरला फिरून त्याची जाडसर अशी पूड यामध्ये घालायची आहे। हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे। यासोबतच 5 ते 6 लवंग आणि 2 लिंबाचा रस यामध्ये घातलेला आहे। तुम्ही लिंबाच्या रसाच्या ऐवजी व्हिनेगर सुद्धा ॲड करू शकता। हे पुन्हा चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं आणि जे गरम करून थंड करून घेतलेलं तेल आहे ते यामध्ये ओतायचं आहे। तेल घातल्यावर पुन्हा चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं। थोडा वेळ हे लोणचं असंच मुरू द्यायचं। त्यानंतर स्वच्छ काचेच्या भरणीमध्ये खाली मी थोडंसं मीठ आणि हिंग घातलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये हे लोणचं भरून घ्यायचं आहे। वरतून यावर सुती कापड ठेवून त्याला झाकण लावून साधारण 1 दिवस ऊन दाखवायची आहे। 1 दिवस उन्हामध्ये ठेवलं की हा जो कापड आहे तो काढून लोणचं 1 ते 2 वेळा चांगल्यापैकी मिक्स करून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। हे लोणचं फ्रीजमध्ये 2 ते 3 महिन्यापर्यंत टिकतं। तर हे लोणचं चटपटीत चटकदार लागतं, तर नक्की ट्राय करून बघाल। कसं झालं ते कॉमेंट्समध्ये सांगाल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। अशाच मस्त रेसिपीसाठी बघत राहा, घेत राहा आस्वाद महाराष्ट्राचा, फक्त कुठे तर धीरज किचन मराठीमध्ये। धन्यवाद।